कल्याण विश्वद कल्याण वेंकटेश कल्याण विश्वद कल्याण। ननाथो ननाथः सदा वेङ्कटेशं
स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ। निधगेऽर्थिनां श्रीवेङ्कट निवासाय श्रीनिवासाय ते नमः। श्रौत स्मार्त आदिकं कर्म निखिलं येन सूत्रितं तस्मै समस्त वेदार्थ विधे विखनसे नमः। श्री गोविंद 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 आद्य श्री भगवतो महापुरुषस्य श्री महाविष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीय परार्थे श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे शकाब्दे मेरोः दक्षिणे पार्श्वे श्री आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले श्री श्रीनिवास स्वामिनः दिव्य सन्निधौ अस्मिन् वर्तमानेन व्यावहारिक चांद्रमानेन प्रभवादि षष्ठी संवत्सराणां मध्ये शुभ नक्षत्र शुभ योग शुभ करण एवं गुण विशेषण विशिष्टायां अस्यां शुभ तिथौ अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियःपतेः पुरुषोत्तमस्य श्रीमते अखिलांडकोटि ब्रह्मांडनायकस्य शेषाचल क्षेत्र निवासिनः श्री श्रीनिवास स्वामिनः प्रीत्यर्थं मम। ఇప్పుడు మీ యొక్క గోత్రం చెప్పుకోండి, మీ యొక్క పేరు స్మరించుకోండి, మీ యొక్క భార్య పేరు స్మరించుకోండి, మీ యొక్క పిల్లల పేర్లు మీ కుటుంబ సభ్యుల పేర్లను స్మరించుకొని మీ యొక్క కోరికలను స్వామివారికి మనస్సులో విన్నవించుకోండి. చెప్పండి. మమ సహ కుటుంబానాం సబాంధవానాం క్షేమ స్థైర్య ధైర్య విజయ అభయ ఆయురారోగ్య ఐశ్వర్యానాం అభివృద్ధ్యర్థం ధర్మార్థ కామ్యమోక్ష చతుర్విధ పురుషార్థ సిద్ధ్యర్థం సత్సంతానం సౌభాగ్య सिद्ध्यर्थम राजद्वारे सर्वकार्य आनुकूल्य सिद्ध्यर्थम श्री श्रीनिवास स्वामिनः परिपूर्ण अनुग्रह कृपाकटाक्ष वीक्षण सिद्ध्यर्थम लोकक्षेमार्थम श्री श्रीनिवास स्वामिनः वैवाहिक महोत्सवं श्री वैखानस भगवच्छास्त्र उक्तार्गेण आचार्य मुखेन अहं कारयिष्ये सर्वं श्रीनिवासार्पणमस्तु।
तस्मै समस्तवेदार्थविधे विखनसे नमः श्रुतिस्मृतिनदी पूर्णं शास्त्रकल्लोलसङ्कुलं विष्णुभक्त्युदकं शुद्धं वन्दे श्रीविखनोर्नवं भगवतो बलेनां भगवतो वीर्येणां भगवतस्तेजसां भगवतः कर्मणां भगवतानुगृहीतो भगवतानुध्यातो भगवन्ध्यात्वां भगवत्कर्म करिष्यामि तद्भगवाननुमन्यतां प्राणानागम्याम् ओम भूः भूर्भुवस्सुवरोम् श्री भगवदाज्ञया भगवत्कैङ्कर्य रूपं श्रीमन्नारायण प्रीत्यर्थम् अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रियपतेः पुरुषोत्तमस्यां श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्ड नायकस्यां शेषाचलक्षेत्रनिवासिनः श्री श्रीनिवासस्वामिनः प्रीत्यर्थं लोकक्षेमार्थं क्रियमाणस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् अद्य क्रियमाण सर्वकर्मसु सर्वोपकरणद्रव्यशुद्ध्यर्थं सर्वत्र प्रोक्षणार्थं शुद्धिपुण्याहवाचनं करिष्यन् आदौ निर्विघ्नेन परिसमा अवाप्यर्थं विश्वक्सेनाराधनं करिष्ये तदङ्गकरकाराधनं करिष्ये ओं धारासु सप्तशुचमानशेषु सरस्सरित्सु परिपूरितेषु अपोभिगह्नन् प्रतिपादयिष्ये गृणोमि दत्ताकं शुचिरकं सुशर्माम् इदमापः शिवा शिवतमा शान्ता शान्ततमा शुभा शुभतमा पूता पूततमा पुण्या पुण्यतमा मेध्या मेध्यतमा अमृता अमृतरसाः पूता ब्रह्म पवित्रेण पूता सूर्यस्य रश्मिभिः ओं एते शुतं वर्णये सहस्रं यज्ञिका पाशा विदधाः पुरुत्रां तेभ्यो न इन्द्रस्य विदोत विष्णुरविश्वे देवा अमुञ्चन्तु मरुतस्पस्याम् ओं वरुणमावाहयामि प्रचेतसमावाहयामि रक्ताम्बरमावाहयामि यादस्पतिमावाहयामि धारागां वागमावाहयामि कूर्चे सरस्वतीमावाहयामि पुष्पे फुल्लमावाहयामि अक्षते काष्ठमावाहयामि तण्डुले रविमावाहयामि आवाहित देवताभ्यो नमः वरुणाग्रमः पुष्पेण आसनं प्रकल्पयामि वरुणाग्रमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि पुण्यपुष्पैः पूजयामि वरुणाग्रमः गुडोपहारं निवेदयामि पानीयं समर्पयामि ताम्बूलं समर्पयामि वरुणाग्रमः सर्वोपचारान् समर्पयामि सुप्रीतः सुप्रसन्ना वरदा भवतु ओमाग्नेयोगस्मात् यजामहे त्वा विश्वे सदा त्वं महितोऽनुशम्भो वैराजन्ते सुहतन्निधत्तां प्रेषामधीशो विवधानामनादिः यामेशस्थान् धनितां दधातु पद्माकारमण्डले ओं विश्वक्सेनमावाहयामि शान्तमावाहयामि हरमावाहयामि अमितमावाहयामि नित्यानपागिनमावाहयामि तत्पत्नीं सूत्रवतीमावाहयामि वामे जगामावाहयामि सूत्रवती जगाजगित श्री विश्वक्सेनाग्रमः पुष्पेण आसनं प्रकल्पयामि विश्वक्सेनाग्रमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि पुण्यपुष्पैः पूजयामि विश्वक्सेनाग्रमः गुडोपहारं निवेदयामि पानीयं समर्पयामि ताम्बूलं समर्पयामि विश्वक्सेनाग्रमः सर्वोपचारान् समर्पयामि भवद्भिरनुज्ञातः सुपुण्यं पुण्याहं वाचयिष्ये वाच्यतां सुपुण्याहं करोमि कुरुष्वां स्वस्ति सुप्रोक्षितमस्तु प्रजापतिप्रियतां प्रियतां भगवान् प्रजापतिः शाम्यन्तु घोरानि शाम्यन्तु पापानि शाम्यन्तु ईदयः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तु घोरानि शाम्यन्तु पापानि शाम्यन्तु ईदयः शुभानि वर्धन्तां शुभानि शाम्यन्तु घोरानि शाम्यन्तु पापानि शाम्यन्तु ईदयः शुभानि वर्धन्तां शुभानि अतो देवा अवन्तनो गतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानि दधे पदं समूढमस्य पागं सुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पुष्कतगतो प्रदानि बस्पशे इन्द्रस्य युज्यः सखा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्यन्ति सूरगः दिवि वचक्षुरादतं तद्विप्रासो विपन्यवोजाकृपाकं सुस्समिन्धते विष्णोर्यत्परमं पदं त्रविनोदात्रविनसस्तुरस्य त्रविनोदासनरस्य प्रियं सुते त्रविनोदा वीरवतीमिषन्नो त्रविनोदा रासते दीर्घमायुः भद्रं कर्णेभिः शृणुगामदेव भद्रं पश्येमाक्षभिर्गजत्राः स्त्रैरङ्गैस्तुष्टुवाकं सुस्तनोभिर्विगशेम देवहिनयदायुः श्रुतमिन्न शरदो अन्तिदेवागत्रानश्चक्राजरसन्तनूनां पुत्रासो गत्र पितरो भवन्ति मानो मध्यारीर्षुदा गुर्गन्तोः अदितिर्त्योरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्चातमदितिर्चनित्वं यत्पुण्यन्नक्षत्रं तत्पत्कुरुवीतोपव्युषं यदा वै सूर्य उदेतीम् अथ नक्षत्रं नगतीं यावत् तत्र सूर्यो गच्छेत् यत्र च कन्यं पुष्केत् तावत् कुरुवीत यत्कारी स्यात् पुण्याः एव कुरुते
ఓం భూర్భువస్వరం శ్రీ శ్రీనివాసస్వామినః వైవాహికోత్సవకర్మాంగం సర్వత్ర ప్రోక్షణార్థం క్రియమాణ పుణ్యాః భగవత్జనకర్మణి పుణ్యాహం భవంతో ప్రవంతో పుణ్యాహం కర్మణోస్తు పుణ్యాహం భవంతో ప్రవంతో పుణ్యాహం కర్మణోస్తు పుణ్యాహం భవంతో ప్రవంతో పుణ్యాహం కర్మణోస్తు స్వస్తి న ఇంద్రో వృద్ధశ్రవా స్వస్తి న పూషా విశ్వవేదాః స్వస్తి నస్తార్క్ష్యో అరిష్టనేమి స్వస్తి నో బృహస్పతిర్దధాతు శ్రీ శ్రీనివాసస్వామినః వైవాహికోత్సవకర్మాంగం సర్వత్ర ప్రోక్షణార్థం క్రియమాణ పుణ్యాః భగవత్యజనకర్మణి పుణ్యాహం స్వస్తిం భవంతో ప్రవంతో కర్మణే స్వస్తిం స్వస్తిం భవంతో ప్రవంతో కర్మణే స్వస్తిం స్వస్తిం భవంతో ప్రవంతో కర్మణే స్వస్తిం రుధ్యాస్మహవ్యైర్నమసోపసత్యాం మిత్రం దేవం మిత్రధేగిన్నోస్తు అనోరాధాన్ హవిషా వర్ధగन्तः श्रुतं जीवेम श्रुतः सवीराः श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गं सर्वत्र प्रोक्षणार्थं क्रियमाण पुण्याः भगवत्यजनकर्मणि पुण्याहं वृद्धिं भवन्तो प्रवन्तो कर्मरुध्यतां वृद्धिं भवन्तो प्रवन्तो कर्मरुध्यतां वृद्धिं भवन्तो प्रवन्तो कर्मरुध्यतां वृद्धिः समृद्धिः पुण्याहं समृद्धिः आपोहिष्ठामगोभवस्थान ऊर्जे दधातनां महेरणागचक्षुषे योमश्रवतमोरसस्तस्य भाजगते हनः वसतीरिव मातरः तस्मा अरङ्गमामभोगस्य क्षगा गजन्मथाम् आपो जनगथाचनः ఓం పవమానస్సువర్చనః పవిత్రేణ విచర్షణిః యప్పోతా సపునాతమాం పునంతు మాదేవ జనాః పునంతు మనబోధిగాం పునంతు విశ్వ ఆగవః జాతవేద పవిత్రవతే పవిత్రేణ పునాహిమాం శుక్రేణ దేవదీత్యతే అగ్నే క్రత్వా కృతోగం వృణోం యత్తే పవిత్రమర్చిషి అగ్నే విదతమంతరాం బ్రహ్మతేన పునీమహే ఉభాభ్యాం దేవసవితః పవిత్రేణ సవేన చాం ఇదం బ్రహ్మ పునీమహే వైశ్వదేవీ పునదీ దేవ్యాగాత్ యస్కే వక్వీస్తనవో వీతపృష్ఠాః తగామదంతః సధమాత్యేషో వయగ్స్యామవనగౌర ఈనాం వైశ్వానరో రశ్మిర్మాపనాతో వాతప్రాణేనే శ్రోమగోభూః द्यावा पृथिवीपगसापगोभिः ऋतावरीक्तिगे मापनीतां बृहद्भिः सवितस्त्रिभिः वरशिष्ठैर्देवमन्मभिः अग्ने दक्षैः पुनाहिमां येन देवा अपनतां येनापो दिव्यङ्गसः तेन दिव्येन ब्रह्मणाम् इदं ब्रह्म पुनीमहे यप्पावमानीरथ्येति ऋषभिः सम्भृतकं रसा सर्वकं सपूतमश्नाति स्वधितं मातरिष्पणां पावमानीर्यो अध्येति ऋषभिः सम्भृतकं रसा तस्मै सरस्वती दुहे क्षीरकं सर्पिर्मधोदकं पावमानी स्वस्तिगनीः सुदुघाहि घृतश्रुतः ऋषभिः सम्भृतो रसः ब्राह्मणे स्मृतगं हितं येन देवाः पवित्रेण आत्मानं पुनते सदा तेन सहस्रधारेण पावमान्यपुनन्तमां प्राजापत्यं पवित्रां शुद्धोत्यामकं हिरण्मगं तेन ब्रह्मविदोभगं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्वनीति सहमापनातो सोमस्वस्त्या वरुणः समीच्यां यमो राजा प्रमणाभिपुनातमां जातवेदामूर्तिगन्त्यापनातो तच्छय्योरावृणीमहे गातुं यज्ञागां गातुं यज्ञपदगें दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वञ्जगातभेषजं शन्नो अस्तु त्रिपदें शञ्चतुष्पदें ॐ शान्तिः 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 मार्जगन्तां दक्षिणागां दिशमासा पितरो मार्जगन्तां प्रतीच्यां दिशगृहा पशवो मार्जगन्तामुदीच्यां दिशकाप ओषधिगो वनस्पतयो मार्जगन्तामूर्ध्भागां दिशि यज्ञः संवत्सरो यज्ञपतिर्मार्जगन्तामधोधराधरैर्नागेभ्यो मार्जगन्ताम् अनोरणीयान् महतो महीयानात्मा गुहायां निहितोऽस्य जन्तोः तमक्रतुं पश्यति वीतशोको धातुप्रसादान् महिमानमीशं सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्त जिह्वाः सप्त इमे लोका एषु चरन्ति प्राणा गुहाशयां निहिताः सप्त सप्त अतः समुद्रागिरयश्च सर्वेऽस्मात् स्यन्धन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च विश्वा ओषधयो रसाश्च येनैष भूतस्तिष्ठत्यन्तरात्मा ब्रह्मादेवानां पदवीः कवीनां ऋषिर्विप्राणां महिषो मृगाणां शिखेनो गुर्ध्रानागस्वधितिर्वनानागुं सोमः पवित्रमत्येतिरेभन् वरुणागिर्मः विश्वक्सेनागिर्मः पुनः पात्यर्घ्याचमनं समर्पयामि
वरुणाय नमः विश्वक्सेनाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि यथा सुखमिथा स्थानं प्रवेशयामि शोभनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च हृदयेन सत्यमृतसाप आगन्तु जन्मानश्रुतयः पावकाः ॐ शन्नो निधत्तां तपसो जिहत्तां स्वयंवरक्रे मृतगे मृतागां ॐ शेषमावाहयामि सहस्रीर्षमावाहयामि अनन्तमावाहयामि नागराजमावाहयामि शेषाय नमः इदमासनं शेषाय नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनं समर्पयामि पुण्यपुष्पैः पूजयामि शेषाय नमः गुडोपहारं निवेदयामि पानीयं समर्पयामि ताम्बूलं समर्पयामि शेषाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि सुप्रीतः सुप्रसन्ना वरदा भवतु ओम स्वस्ति नो विमीतामश्विना भगस्वस्ति देवकितिरनर्वणः स्वस्ति पूषा असुरो दधातु न स्वस्तित्यावा पृथिवीषु चेतुना स्वस्तगे वायुपप्रभामहि सोमं स्वस्ति भवनस्य गस्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तगे स्वस्तग आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अत्या स्वस्तगे वैश्वानरो वसुरग्निस्वस्तगे देवा अवन्तर्भवस्वस्तगे स्वस्ति नो रुद्रपात्वं हसः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति पथ्ये रेवतीं स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधिं स्वस्ति बन्था मनुचरेम सूर्या चन्द्रमसा विवां पुनर्तददाघ्नता जानता सङ्गमे महीं स्वस्तिगनं तार्क्ष्यमरिष्टनेमिं महद्भूतं वागसं देवतानाम् असुरघ्नमिन्द्रसखं समत्स्व बृहत्यशो नाम विवारुहे माम् अम्होमुचमाङ्गिरसङ्गगञ्च स्वस्त्यात्रेयं मनसा च तार्क्ष्यम् प्रयतपानिशरणं प्रपत्ये स्वस्ति सम्बाधेष्वभगन्नो अस्तु शुभगुं शोभाम्
कर्माङ्गम् औपासनाग्निकुण्डे आकारकर्म करिष्ये एतोऽन्विन्द्रं स्तवां शुद्धं शुद्धेन साम्नां शुद्धैरुक्थैर्वा वृद्धांसं शुद्ध आशीर्वान् ममत्तु मगिदेवात्र विनमागतन्तां मयि आशीरस्तु मगिदेवहूतिः दैव्या होतारावृशन्त पूर्वेरिष्टास्याम तनुवासवीराः मह्यै यजन्तु मगानि हव्याकूतिः सत्या मनसो मे अस्तु येनो मानिगाङ्कतमच्चनाहं विश्वे देवासो अधिवोचता मे देवी ईश्वरवीर्नकृणोद विश्वे देवास इह वीरगध्वम् उत्थन्यमानमस्या अमेध्यमपपाप्मानं यजमानस्य हन्तु रेखागागित्र्या प्रोक्ष्यां जातवेदो भुवनस्य रेत इह सिञ्च तपसो यज्ञ निष्कते अग्निमश्वत्थादिति हव्यवाहकं शमीगर्भार्चनगन्योमयो भूः अग्न आगाहि वीतगे गुणानो हव्यदातगे निहोता सत्स्य परिहिषीं कर्मणेवां देवेभ्यः शकेयम् अदितेन मन्यस्वाम् अनुमतेन मन्यस्वाम् सरस्वतेन मन्यस्वाम् देवसविधः प्रसुवाम् तत्सवितुर्वरेणिकं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ब्रह्मजिज्ञानं प्रथमं पुरस्तात् विसीमतः सुरजो वेन आवहां स बुद्धिगा उपमा अस्य विष्ठा सुतश्च गो नमसतश्च विवहाम् ॐ ब्रह्मानमावाहयामि प्रजापतिमावाहयामि पितामहमावाहयामि हिरण्यगर्भमावाहयामि ब्रह्मणे नमः इदमासनम् सोमोधेनुगुं सोमो अर्वन्तमाशुगुं सोमो वीरङ्कर्मण्यं दधातु साधन्यं विदत्युगुं सभेगं पितुश्रवणय्यो ददासु तस्मै ॐ सोममावाहयामि यज्ञाङ्गमावाहयामि इन्दुमावाहयामि चन्द्रमावाहयामि सोमस्य इदमासनं ब्रह्मणे नमः सोमाय नमः सर्वोपचारान् समर्पयामि ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि सोम प्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयत्वं नागस्य पृष्ठे यजमानोऽस्तु सप्तर्षीनागुं सुकृतां यत्र लोकस्तत्रेमयि यज्ञे यजमानञ्चितैः ॐ प्रोक्षां सकरास्था पात्रादाधावमाधागां वसोः सूर्यस्य रश्मिभिः दिवे त्वाम् अन्तरिक्षागत्वां पृथिव्यै त्वाम् पोषागत्वाम् उपाभ्यां देवसवितः प्रहरेम वीतगे पूषा ते ग्रन्थिं विष्कतु आदित्यव्यञ्जनमसीम् ऊर्णां मृतसन्त्वास्तुनामीं स्वासस्थं देवेभ्यः विष्णोस्तूपासीम् दक्षिणतो विष्णोस्तूपासीम् उत्तरतपदीच्कैर्गञ्जनमसि विष्णोस्तूपासीम् पश्चिमतः सौधत्तां देवेभ्यो विष्णोस्तूपासीम् श्रुतासि घृतासि ध्रुवासि तारुणासि वानस्पत्योऽसि देवेभ्यः शुन्धस्वाम् पृथिव्यापो गृहीष्यामि को वो गृह्णातु स वो गृह्णातु कस्मै वो गृह्णामि तस्मै वो गृह्णामि पोषागवः अनया पृथिव्यापो गृहीष्यामि प्रतिपात्रिकोः ब्रह्माणमावाहयामि सोममावाहयामि ब्रह्मन्नपप्रणेष्यामि सोमावप्रणेष्यामि यजमानवाचं यच्छां प्रणगयज्ञं देवतावर्धकत्वं नागस्य पृष्ठे यजमानोऽस्तु सप्तर्षीनागं सुकृतां यत्र लोकस्तत्रैव यज्ञं यजमानञ्चितैः ॐ प्रणयां को वो किनक्ति स वो किनक्तु संविशन्तां दैवीर्विषपात्राणि देवगच्छागीं दक्षिणप्रणिधौ ब्राह्मेण तीर्थेनाम् ॐ प्रजापतिमावाहयामि इन्द्रमावाहयामि अग्निमावाहयामि सोममावाहयामि वसूनावाहयामि मरुत आवाहयामि रुद्रानावाहयामि अपौपस्पृश्याम् ॐ श्रीमहाविष्णुमावाहयामि बृहस्पतिमावाहयामि मित्रमावाहयामि वरुणमावाहयामि आदित्यानावाहयामि अश्विनमावाहयामि पूषणमावाहयामि कक्षमावाहयामि कक्षदेवत सोममावाहयामि औपासनेज्ञमावाहयामि यज्ञदेवत विश्वान् देवानावाहयामि सर्वदेवानावाहयामि आद्यपात्रे प्रजापतिगे जुष्टुर्वपामि इन्द्रागे जुष्टुर्वपामि वसुभ्यो जुष्टुर्वपामि रुद्रेभ्यो जुष्टुर्वपामि अपौपस्पृश्याम् ॐ श्रीविष्णवे जुष्टुर्वपामि बृहस्पतिगे जुष्टुर्वपामि आदित्येभ्यो जुष्टुर्वपामि अश्विभ्यां जुष्टुर्वपामि कक्षदेवत सोमागे जुष्टुर्वपामि औपासनेज्ञागे जुष्टुर्वपामि यज्ञदेवत विश्वेभ्यो देवेभ्यो जुष्टुर्वपामि सर्वदेवेभ्यो जुष्टुर्वपामि आज्यं द्रव्यधिष्ठयामि चरं द्रव्यधिष्ठयामि अग्नेर्ज्योतिरसीं समिदसि स्वाहा अमृतमसि वारुणमसीम् अन्तरितकं रक्षोऽन्तरित आराधकः प्रत्यष्टकं रक्ष प्रत्यष्ठा आराधकः चित्पतिस्त्वापना त्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा वाक्पतिस्त्वापना त्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा देवस्त्वा सविता पुनः त्वच्चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः स्वाहा तत्सवितुर्वरेणिकं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् करसम्पूर्णा वा समिधो गृहीत्वा मूलाग्राभ्यां कृतज्ञस्पर्शयित्वाम् अभ्यर्च्याम् अक्षताम् आज्यां चरुभिः इन्द्राय नमः अग्नये नमः
ब्रह्माय नमः निरुतगे नमः वरुणाय नमः वागवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः अग्नये नमः हुतवहाय नमः हुताशने नमः कृष्णपत्मने नमः देवमुखाय नमः सप्तजिह्वाय नमः वैश्वानराय नमः जातवेदसे नमः अग्निपुरुषाय नमः अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसविधप्रसुवा अगन्तगित्मात्मा जातवेदस्तेनेत्यस्मवर्थस्पतेऽर्थवर्थगतास्मान् प्रजगा पशुभिर्ब्रह्मवर्चसेनान्नात्येन ब्रह्मन् सोमगित्वमाधात्से आधत्स्वाम् समेधगस्वाहा वागव्यादाग्नेगान्तं प्रजापतये स्वाहा नैऋत्या ईशानान्तमिन्द्राग स्वाहा अग्नगे स्वाहा सोमाग स्वाहा अग्निशोमाभ्याग स्वाहा प्रजापतये स्वाहा इन्द्राग स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा अपौपस्पृश्यां ओं श्रीविष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राग स्वाहा वरुणाग स्वाहा आदित्येभ्य स्वाहा अश्विभ्याग स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाग स्वाहा कक्षदेवत सोमाग स्वाहा औपासनेज्ञाग स्वाहा यज्ञदेवत विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वदेवेभ्य स्वाहा द्रव्याभिगार्ग्या चरुं सावित्र्या गृहीत्वा जुह्वा व्याहृतिर्जुहोतिं ओं भूस्वाहा ओं भवस्वाहा भोगं सुवस्वाहा ओं भवस्वस्वाहा अदितेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसविधप्रासावीः श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् औपासनाग्नौ कृत आघारान्ते सर्वदोषप्रागश्चित्तार्थम् अतो देवादिवैष्णवाहुतिर्होष्येम् अदितेन मन्यस्व अनुमतेन मन्यस्व सरस्वतेन मन्यस्व देवसविधप्रसवाम् ओम् अतो देवा अवन्तनो गतो विष्णुरविचक्रमे पृथिव्या सप्तधाम विस्वाहा इदं विष्णुरविचक्रमे त्रेधा नदधे पदम् समूढमस्य पागं सुरे स्वाहा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुरगोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्कतगतो व्रतानि पस्पशेम् इन्द्रस्य गज्यः सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्कन्ति सूरगः दिवि वजक्षुरादिजग्स्वाहा तद्विप्रासो विपन्यवोजाकृभागं सुसमिन्धते विष्णोर्गत्परमं पदग्स्वाहा ओं भूस्वाहा ओं भुवस्वाहा भोगं सुवस्वाहा ओं भोर्भवस्वस्वाहा अदितेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसविधप्रासावीः
वन्दे गुरुपरम्पराम् अथ भगवतो महापुरुषस्यां श्रीमदादिनारायणस्याम् अचिन्त्या परिमितशक्त्या भ्रियमानस्य महाजलौघस्य मध्ये परिभ्रममानानामनेककोटिब्रह्माण्डानामेकतमे पृथिव्यप्तेजो वागव्याकाशहङ्कारमहदव्यक्ताख्य सप्तावरणीरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्तिश्रीवराह कूर्मानन्ताष्टदिग्गजो परिप्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातालाख्य सप्तलोकानामूर्ध्वभागे भूलोके भुवर्लोक सुवर्लोक महर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षल्लोकानामधोभागे महानालागमानस्य मणिराजस्य शेषस्य सहस्रफनामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीकवामन कुमुदाञ्जन पुष्पदन्त सार्वभौम सुप्रतीकाख्य अष्टदिक्तन्ति शुण्डादण्डोत्तम्भिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोवती सिन्धुमती गन्धवत्यलकावती यशोवतीति अष्टदेवपुरी विराजिते इन्द्राग्नियमनिरुद्यवर्णवायुकुबेर ईशानाख्याष्टलोकपालक परिपालिते लोका लोकाचलबलगिते लवनेक्षुसुरासर्पिर्दधिक्षीरशुद्धोदकाख्य सप्तार्णवपरिवृते जम्बोप्लक्ष कुशक्रौञ्च शाकशाल्मलिपुष्कराख्य सप्तद्वीपद्वीपिते महेन्द्रमलय सह्य सुक्तिमदृक्षवद्विन्ध्य पारिगात्राख्य सप्तकुलपर्वत विराजिते भारत किं पुरुष हरिलावृत भद्राश्वकेतुमाल हिरण्यकरमनक कुरुवर्षाख्य नववर्षाणां मध्ये भरतवर्षे भरतखण्डे महासरोरुहाकार 50 विस्तीर्ण भूमण्डले लक्षयोजन विस्तीर्ण जम्बूद्वीपे दण्डकारण्ये प्रजापतिक्षेत्रे कर्मभूमौ अवन्ती कुरुक्षेत्रादिसमभूमध्यरेखायाः पूर्वदिक्भागे मेरोर्दक्षिणदिक्भागे श्री आदिवराह क्षेत्रे वेङ्कटाचले मम अनेकजन्मसु इह जन्मनि चाम् एतत्क्षणपर्यन्तं बाल्ययौवनकौमारवार्थकेषु रहसि प्रकाशे चाम् आवृत्त अनावृत्त महापातकादि समस्त दुरितक्षयार्थं दशपूर्वेषां दशापरेषां मत्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां श्रीहरिलोके निवाससिद्ध्यर्थं त्रिगुणीकृत अग्निष्टोम अतिरात्राप्तोर्याम सान्तपनवाजपेय पौण्डरीक अश्वमेधादि शतक्रतु पुण्यफलावाप्यर्थम् आमोद प्रमोद सम्मोद वैकुण्ठाख्यलोकेषु सालोक्य सामीप्य सारूप्य सायुज्यमिति चतुर्विधमोक्षफलसिद्ध्यर्थं श्रीलक्ष्मीनारायण प्रीत्यर्थं श्रीविखनो मुनीन्द्रमतानुसारिभिः भृग्वादिभिः मन्वादिभिः वसिष्ठादिभिः दिव्यमहर्षिभिः उक्तगृह्य धर्मशास्त्र पुराण इतिहास प्रतिपादिता कन्यादानकल्पोक्त सकलफलावाप्यर्थं कन्यादानं करिष्ये। अस्य श्रीमदादिनारायणस्याम् अनेककोटिब्रह्माण्डनायकस्याम् अनन्तकल्याणगुणगणगाम्भीर्यस्याम् दिव्यमङ्गलविग्रहस्याम् सुदर्शन पाञ्चजन्यकौमोदकीनन्दकशार्ङ्गादिपञ्चायुधधरस्याम् कोटिसूर्यप्रकाशस्याम् श्रीमतो वैकुण्ठनायकस्याम् श्रीमद्वैखानस भगवच्छास्त्रप्रकारेण आङ्गीरस बारहस्पत्य भारद्वाज त्रिगारुषेक प्रवरान्विताम् भारद्वाज गोत्रोद्भवस्याम् पञ्चविध व्यूह विभेदेन प्रवर्धमानस्याम् परतत्व विभव व्यूह अन्तर्गामि अर्चावतार स्वरूपस्याम् श्री महाविष्णोः परब्रह्मणोन्नप्त्रे आङ्गीरस बारहस्पत्य भारद्वाज त्रिगारुषेक प्रवरान्विताम् भारद्वाज गोत्रोद्भवस्याम् जगत्कारणभूतस्याम् मूलप्रकृतिस्वकीयमानस्याम् त्रिगुणात्मकस्याम् गुणत्रयकर्मणो ख्यातिवशात् उत्पत्तिस्थितिलयकारणभूतस्याम् श्रीमहाविष्णोः परवासुदेवशर्मणः पौत्रायाम् आङ्गीरस बारहस्पत्य भारद्वाज त्रिगारुषेक प्रवरान्विताम् भारद्वाज गोत्रोद्भवस्याम् समस्तदेवताम् निकुटमकुटमनिगण विजृम्बित पादारविन्दस्याम् अर्चावतार रूप भगवत प्रत्युम्नावतारस्याम् श्रीमहाविष्णोः आदिनारायण शर्मणः पुत्रायाम् आङ्गीरस बारहस्पत्य भारद्वाज त्रिगारुषेक प्रवरान्विताम् भारद्वाज गोत्रोद्भवायाम् भक्तलोक परिपालनायाम् किरीटहार केयूराम् दिव्याभरणभूषितायाम् दिव्य कौस्तुभालङ्कृतायाम् दिव्य पीताम्बरधरायाम्
दिव्यमाल्योऽपि शोभितायां प्रपन्नपारिजातायां निजावतारायां स्वर्णगरुडवाहनारूढायाम् अचिन्त्याद्भुतनित्ययौवनां स्वभावलावण्यतेजोरत्नाकरायाम् अखिलशाखात्यागिनोम् अखिललोकपवित्रायां श्रवणनक्षत्रे मकरराशौ जातायां श्री श्रीनिवासस्वामि परब्रह्मणे वरायाम् ऋग्यजुस्सामाधर्वण सकलवेदाध्यागिनीं भार्गवच्यवन आप्नुवान और्ववेदल पञ्चारुषेक प्रवरान्वितां भार्गवसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सकलसुराङ्गना संसेवितपादारविन्दां श्रीमहाविष्णोः वक्षस्थलनिवासिनीं आनन्दगुणात्मिकां मूलप्रकृतिरूपां उत्तरवल्गुनी नक्षत्रे कन्याराशौ जातां भृगोः सङ्कल्पतनयां भार्गवीं श्रीदेवी नाम्नीं कन्यां वृणीमहे वृणीध्वं दास्यामीं ऋग्यजुस्सामाधर्वण सकलवेदाध्यागिनीं काश्यप आवत्सारणीध्वपत्रिकारुषेकप्रवरान्वितां काश्यपसगोत्रोद्भवीं सर्वालङ्कारवतीं सकलसुराङ्गना संसेवितपादारविन्दां श्रीमहाविष्णोः अत्यन्तमनोहरीम् अत्यन्तसौन्दर्यवतीं बहुश्यामलाङ्गीं रेवती नक्षत्रे मीनराशौ जातां कश्यपप्रजापतेः सङ्कल्पतनयाम् इमां भूदेवी नाम्नीं कन्यां वृणीमहे वृणीध्वं दास्यामि कन्यां कनकसम्पन्नां कनकाभरणैर्युतां दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजिगीषयां कन्यां सलङ्कृतां साध्वीं सुशीलाकसुमेधसें प्रयतोऽहं प्रयच्छामि धर्मकामार्थसिद्धये विश्वम्भराः सर्वभूताः साक्षिणः सर्वदेवताः इमां कन्यां प्रदास्यामि प्रीणातु कमलापतिः कन्यादानमुहूर्तः सुमुहूर्तो अस्तु आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासेस्तु मे मनः. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭೂವೈಕುಂಠದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಅದರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಭಕ್ತಿ ವಾಹಿನಿಯವರು ಬಹಳ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ನಮ್ಮೆಲ್ಲರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಹೃದಯಪ್ರಾಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇರುವಂತಹದ್ದು ಮಂಗಳಕರವಾದಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ ಅನ್ನುವಂತಹ ಘಟ್ಟ, ಅದನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಶುದ್ಧೋದಕದಿಂದ ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಅಭಿಷೇಕಿಸಿ ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಇರಿಸಿ ಅರಿಶಿಣ ಕುಂಕುಮ ಗಂಧ ಪುಷ್ಪ ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಪುಷ್ಪಹಾರದಿಂದ ಅದನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಉಪಚಾರ ಪೂಜೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಯ ಕೈಯನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿಯಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಹಾಗೂ ಭೂದೇವಿಯಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೂ ಕೂಡ ಆ ಮಾಂಗಲ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಮಾಂಗಲ್ಯ ಪೂಜೆ, ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ, ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನ ಅನ್ನುವಂತಹ ಘಟ್ಟವನ್ನು ಇದೋ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈಗ ವೀಕ್ಷಿಸುವಂಥವರಾಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದೇಶದ ನಾನಾ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಭಕ್ತರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯವಾದ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಅಥವಾ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿಯೇ ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಕೆಲವರು ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಕೆಲವರು ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಬಂದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಕ್ತರಿಂದಲೂ ಕೂಡ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಒಂದು ಗಂಟೆ ಕಾಲ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೂಡ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇರತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅಂತಹ ಆ ಸಂಕಲ್ಪವನ್ನು ಮಾಡಿಸಿದ ನಂತರ ಅತ್ಯಂತ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆರಂಭಿಸುವುದರ ಮುಖಾಂತರ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ಆರಂಭಿಸಿರುವುದನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸಿದ್ದೇವೆ.
ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಿರ್ವಿಘ್ನ ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗಾಗಿ ವಿನಾಯಕನ ಪೂಜೆಯ ಪರ್ಯಾಯವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನ ಆರಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆರಂಭಿಸಿರುವಂತಹದ್ದು. ಸ್ಥಳಶುದ್ಧಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿ, ದ್ರವ್ಯ ಶುದ್ಧಿ, ಆತ್ಮಶುದ್ಧಿ, ಈ ಎಲ್ಲ ಫಲಗಳನ್ನು ತಂದುಕೊಡತಕ್ಕಂತಹದ್ದು ಈ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಅಥವಾ ಶುದ್ಧಿ ಪುಣ್ಯಾಹ ವಾಚನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಅದನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ ನಂತರ ವಿವಾಹ ವೇದಿಕೆಯ ಎಡಮೂಲೆಯಲ್ಲೊಂದು ಸಣ್ಣ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನಿರಿಸಿ ನವಧಾನ್ಯಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಸದ್ಯೋ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಅನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಸ್ವಾಮಿಯ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಎಡಗೈಗೆ ಒಂದೊಂದು ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಕಟ್ಟ ಕಡೆಯಲ್ಲಿ ದೀಕ್ಷಾ ವಸ್ತ್ರಧಾರಿಗಳಾದಂತಹ ಅರ್ಚಕರ ಬಲಗೈಗೆ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟತಕ್ಕಂತಹ ದೃಶ್ಯ, ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ವೀಕ್ಷಿಸಿದಂಥವರಾಗಿದ್ದೇವೆ. ಅದಾದ ನಂತರ 33 ಕೋಟಿ ದೇವತೆಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಅಗ್ನಿಕುಂಡದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠೆಯನ್ನು ಮಾಡಿರುವಂತಹದ್ದು. ಅಗ್ನಿರ್ವೈ ದೇವಾನಾಂ ಅವಮಃ ವಿಷ್ಣು ಪರಮಃ ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರನಾದಂತಹ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣನ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ದೇವತೆಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟ ಕಡೆಯವನಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಅಗ್ನಿದೇವರು, ಆ ಅಗ್ನಿದೇವರನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಿ ಅಗ್ನಿಗೆ ವೈಷ್ಣವತ್ವ ಸಿದ್ಧಿಗಾಗಿ ಆಜ್ಯಾಹುತಿಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಸಮರ್ಪಿಸಿ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಸ್ವಾಮಿಯ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಅನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ, ಅದಾದ ನಂತರ ತೆರೆಯ ಮರೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೆ ಮಧುಪರ್ಕ ನಿವೇದನೆ, ಹಾಲು, ಜೇನು, ಮೊಸರು ಮುಂತಾದವುಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ನೂತನ ವಸ್ತ್ರಗಳ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿರುವಂತಹದ್ದು. ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರಿಗೂ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರಿಗೂ ಕೂಡ ನೂತನ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಕನ್ಯಾದಾನ ಅನ್ನುವಂತಹ ಸಂಕಲ್ಪ, ಅದಾದ ನಂತರ ಮಹಾಸಂಕಲ್ಪ, ಹೀಗೆ ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಗೋತ್ರ ಪ್ರವರಾದಿಗಳನ್ನು ಉಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಾದ ನಂತರ ಮಹಾ ಸಂಕಲ್ಪದಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ದೇವರ ವಂಶ ಪರಂಪರೆಯ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಈ ಕ್ಷಣ ಪರ್ಯಂತರವಾಗಿ ಏನು ಪಾಪವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹದ್ದಾಗಿದೆಯೋ 10 ಜನ್ಮಗಳ ಹಿಂದೆ ಅಥವಾ ಮುಂದಿನ 10 ಜನ್ಮಗಳು, ಹೀಗೆ 21 ತಲೆಮಾರುಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪಾಪಗಳು, ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಎಲ್ಲದರ ದೋಷವನ್ನು ದೂರ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಾಮಿಯ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಎಂಬುದಾಗಿ ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಂತೆ ಬಂದ ಭಕ್ತರ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ದುಃಖಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡಿ ಈ 21 ತಲೆಮಾರು ಕೂಡ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ನೋಡುವಂತೆ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹ ಅದ್ಭುತವಾದಂತಹ ಉಪಾಯ ರೂಪವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಉತ್ಸವ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ. ಇಂತಹ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಸ್ವಾಮಿಯೇ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರುವಂತಹದ್ದು. ನಾವು ಮಾತ್ರ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗುವುದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಬಂಧುಗಳನ್ನು, ಬಾಂಧವರನ್ನು, ಮಿತ್ರರನ್ನು, ಎಲ್ಲರನ್ನ ತಿಳಿದಂಥವರನ್ನು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗುವಂತೆ ನಾವು ಪ್ರೇರೇಪಿಸಬೇಕು, ಪ್ರಚೋದಿಸಬೇಕು. ಆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆಂದೇ ನಮ್ಮನ್ನು ಸ್ವಾಮಿ ಈಗ ಗುರುತಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವಂತೆ ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾನೆ. ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ಮರೆಯದಲೇ ಆ ಭಗವಂತನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ನಿಭಾಯಿಸೋಣ. ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಎಂಬುದಾಗಿ ಗೋವಿಂದನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಕುರು ಭುಂಕ್ಷಚ ಕರ್ಮ ನಿಜಂ ನಿಯತಂ ಹರಿಪಾದ ವಿನಮ್ರಧಿಯ ಸತತಂ ಹರಿರೇವ ಪರೋ ಹರಿರೇವ ಗುರು ಹರಿರೇವ ಜಗತ್ ಪಿತೃಮಾತೃಗತಿ. ಲೋಕಕ್ಕೆಲ್ಲ ತಂದೆ ತಾಯಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು ಸ್ವಾಮಿಯೇ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನೇ. ಅಂತಹ ಶ್ರೀನಿವಾಸನನ್ನು ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕಂತೆ. ಕುರು ಭುಂಕ್ಷಚ ಕರ್ಮ ನಿಜಂ ನಿಯತಂ, ಮಾಡಿದಂತಹ ಕರ್ಮದ ಫಲ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವೇ ಅನುಭವಿಸಬೇಕಂತೆ. ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ನಾವು ಮಾಡಿದಂತಹ ಕರ್ಮವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ಆ ಸ್ವಾಮಿ ಆ ಕರ್ಮದ ಫಲವನ್ನು ಅಕ್ಷಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾನಂತೆ. ಯಾವುದೇ ತಪ್ಪುಗಳಿದ್ದರೆ ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ದೂರಗೊಳಿಸಿ ಅಲ್ಲಿರತಕ್ಕಂತಹ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಪ್ಪಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹದ್ದನ್ನು ಮಾತ್ರ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾನಂತೆ. ಅದನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಉಪನಿಷತ್ತು. ಅಂತಹ ದ್ವಾಸುಪರ್ಣ ಸಯುಜ ಸಕಾಯೋ ಸಮಾನ ವೃಕ್ಷಂ ಪರಿಷಸ್ವಜಾತೆ ಎಂಬತಕ್ಕಂತಹ ಉಪನಿಷತ್ತಿನ ವಾಕ್ಯ ಆ ಅಂಶವನ್ನು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಈ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮಿಂದ ನಡೆದಂತಹ ತಪ್ಪುಗಳೇನಿದ್ದೆ ಅವುಗಳನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಪರಿಹರಿಸಿ ರಕ್ಷಿಸುವಂತಹ ಅಪ್ಪ ತಿಮ್ಮಪ್ಪ ನೀನೇ ಎಂಬುದಾಗಿ ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಾವು ಆಶ್ರಯಿಸೋಣ, ಭಜಿಸೋಣ. ಆ ಭಗವಂತನ ಅಪಾರವಾದ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ. ವಿಠ್ಠಲ ಸಲಹೋ ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮನು ವಿಠ್ಠಲ ಜಗದಂತರ್ಯಾಮಿ. ತಂದೆ ವಿಠ್ಠಲ, ತಾಯಿ ವಿಠ್ಠಲ, ತಂದೆ ತಾಯಿ ವಿಠ್ಠಲ, ಬಂಧು ವಿಠ್ಠಲ, ಬಳಗ ವಿಠ್ಠಲ, ಬಂಧು ಬಳಗ ವಿಠ್ಠಲ, ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಪ್ತನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು. ಅಂತಹ ಆ ಸ್ವಾಮಿಯ ನಾಮ ವಿಷ್ಣು ಅಂತ ವಿಶಿಲ್ರ ವ್ಯಾಪ್ತವು
ಎಲ್ಲ ಕಡೆ ವ್ಯಾಪಿಸಿರತಕ್ಕಂಥವನನ್ನು ವಿಷ್ಣು ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರೋ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣು, ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರನಾದಂಥವನು ಭಗವಂತನಾದಂತಹ ಆ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣು ಅವನೇ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣ, ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಅಂತಹವನ ಅಧೀನ ಆಗಿರತಕ್ಕಂಥವರು ಲಕ್ಷ್ಮೀ ಅಮ್ಮನವರು. ಸ್ವತಂತ್ರಮಸ್ವತಂತ್ರಂ ಚ ದ್ವಿವಿಧಂ ತತ್ವಮಿಷ್ಯತೆ ಸ್ವತಂತ್ರೋ ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣು ಅಂತ ಆಚಾರ್ಯರು ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರನಾದಂತಹ ಸ್ವರೂಪ ಪ್ರಮಿತಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ಲಕ್ಷಣ ಸತ್ತಾತ್ರಯ ವಿದ್ಯೆ ಪರಾನಪೇಕ್ಷಂ ಸ್ವತಂತ್ರಂ ಪರಾಪೇಕ್ಷಂ ಅಸ್ವತಂತ್ರಂ. ಸ್ವರೂಪ ವಿಷಯದಲ್ಲಾಗಲಿ, ಪ್ರಮಿತಿ ವಿಷಯದಲ್ಲಾಗಲಿ, ಪ್ರವೃತ್ತಿ ವಿಷಯದಲ್ಲಾಗಲಿ ಯಾರನ್ನೂ ಕೂಡ ಆಶ್ರಯಿಸದಲೇ ಸ್ವತಃ ಯಾರದಿರ್ತದೋ ಅವರನ್ನು ಸ್ವತಂತ್ರ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅಂತಹ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೇವಲ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇರುವಂತಹದ್ದಾಗಿದೆ. ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಧೀನಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವಳು ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ. ಆದ್ದರಿಂದ ಭಗವಂತ ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರನಾದರೆ, ಅದಾದ ನಂತರ ಭಗವಂತನನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸರ್ವತಂತ್ರ ಸ್ವತಂತ್ರರು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕೇವಲ ಭಗವಂತನಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಧೀನಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವಳು ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ. ಅವಳದ್ದೇ ಮತ್ತೊಂದು ರೂಪ ಭೂದೇವಿ. ಇದು ಅವರಿಗೆ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ. ವೀಕ್ಷಿಸಿ ಕೃತಕೃತ್ಯರಾಗೋಣ. ರಮಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಧರಾರಮಣ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ, ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ. ಓಂ ಪ್ರಜಾಪತಿಃ ಸೋಮಕುಂ ರಾಜಾನಮಸೃಜತಾಂ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃತ್ಯಂತಾಂ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತಾಂ ಅತಃ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಣ ಹೇತುನಾಂ ಕಂಠೆ ಬಧ್ನಾಮಿ ಶುಭಗೆ ರಕ್ಷತ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ ಶ್ರೀದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣಂ ಕರೋಮಿ. ಓಂ ಪ್ರಜಾಪತಿಃ ಸೋಮಕುಂ ರಾಜಾನಮಸೃಜತಾಂ ತಂತ್ರಯೋ ವೇದ ಅನ್ವಸೃತ್ಯಂತಾಂ ತಾನ್ ಹಸ್ತೆ ಕುರುತಾಂ ಅತಃ ಸೀತಾ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾಂಗಲ್ಯಂ ತಂತುನಾನೇನ ಲೋಕರಕ್ಷಣ ಹೇತುನಾಂ ಕಂಠೆ ಬಧ್ನಾಮಿ ಶುಭಗೆ ರಕ್ಷತ್ವಂ ಭುವನತ್ರಯಂ ಭೂದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣಂ ಕರೋಮಿ. ಮಾಂಗಲ್ಯಧಾರಣ ಮುಹೂರ್ತ ಸುಮುಹೂರ್ತೋ ಅಸ್ತು ಸುಪ್ರತಿಷ್ಠಿತಮಸ್ತು.
भुवस्वाहा भोगं सुवस्वाहा ओम भूर्भुवस्सुवस्वाहा अदितेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसवितप्रासावीः श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् औपासनाग्नौ लाजहोमं होष्येम् अदितेन मन्यस्वाम् अनुमतेन मन्यस्वा सरस्वतेन मन्यस्वाम् देवसवितप्रसुवाम् इमान् लाजानामित्यभिगार्याम् इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननाम् तदग्निरनुमन्यताम् इयं नार्युपप्रूतेक्नौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननाम् तदग्निरनुमन्यताम् इयं नार्युपप्रूते क्रौलाजानावपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यं च संवननाम् तदग्निरनुमन्यताम् इयं नार्युपप्रूते क्रौलाजानावपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेधन्ताम् ज्ञातयो मम स्वाहा ओम भूस्वाहा ओम भवस्वाहा भोगं सुवस्वाहा ओम भूर्भुवस्सुवस्वाहा अदितेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसवितप्रासावीः श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् औपासनाग्नौ कृत सर्वहोमान्ते सर्वदोषप्रायश्चित्तार्थम् अतो देवादिवैष्णवाहुतिर्होष्येम् अतितेन मन्यस्वा अनुमतेन मन्यस्वा सरस्वतेन मन्यस्वा देवसवितप्रसुवाम् ओम अतो देवा अवन्तनोगतो विष्णुरविचक्रमे पृथिव्या सप्तधाम विस्वाहा इदं विष्णुरविचक्रमे त्रेधानि दधे पदं समोढमस्य पागुं सुरे स्वाहा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः ततो धर्माणि धारयन् स्वाहा विष्णोः कर्माणि पश्कतगतो वृतानि वस्पशेम् इन्द्रस्य युज्यः सखा स्वाहा तद्विष्णोः परमं पदकं सदा पश्कन्ति सूरयः दिवि वचक्षुराददग् स्वाहा तद्विप्रासो विपन्यवोजा कृपागुं स्वस्समिन्धते विष्णोर्यत्परमं पदग् स्वाहा ओम भूस्वाहा ओम भवस्वाहा भोगं सुवस्वाहा ओम भूर्भुवस्सुवस्वाहा अदितेन्वमग्रस्थाः अनुमतेन्वमग्रस्थाः सरस्वतेन्वमग्रस्थाः देवसवितप्रासावीः श्री श्रीनिवासस्वामिनः वैवाहिकोत्सवकर्माङ्गम् औपासनाग्नौ कर्म सात्कुन्यार्थम् उपरिष्टादन्तो होमं होष्केम् अदितेन मन्यस्वा अनुमतेन मन्यस्वा सरस्वतेन मन्यस्वा देवसवितप्रसुवाम् ओम यदस्य कर्मणोत्यरीरचं यत्वान्योनमिहाकरम् अग्नगे स्वाहा अग्नगे नादाग स्वाहा अग्नगे नपदगे स्वाहा प्रजापदगे स्वाहा इंद्राग स्वाहा इष्टेभ्य स्वाहा वषडनिष्टेभ्य स्वाहा भेषजं दृष्ट्यै स्वाहा निष्कृत्यै स्वाहा दौरार्थ्यै स्वाहा दैवीभ्य स्वाहा तनोभ्य स्वाहा रुद्ध्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा येधोऽस्येधि श्रीमहि स्वाहा समिदसि तेजो मगिदेहि स्वाहा यमस्य धीमहि मृत्योर्मे पाहि स्वाहा सूर्यस्य धीमहि चक्षुर्मे पाहि स्वाहा सोमस्य धीमहि चित्तं मे पाहि स्वाहा वागोर्धीमहि प्राणान् मे पाहि स्वाहा ब्रह्मणो धीमहि बुद्धिं मे पाहि स्वाहा सप्तदे अग्ने समिधः सप्त जिह्वा सप्त ऋषयः सप्तधाम प्रियाणि सप्तहोत्रा सप्तधात्वा गतन्ति सप्तगो नीराप्रणस्वा घृतेन स्वाहा अग्निर्भुक्तग् स्वाहा वेदर्भुक्तग् स्वाहा द्यौर्भुक्तग् स्वाहा पृथिवीभुक्तग् स्वाहा ओषधि वनस्पतिगन्धर्वाप्सरसश्चैव भुक्तग् स्वाहा अग्निर्जीर्णग् स्वाहा वेदर्जीर्णग् स्वाहा द्यौर्जीर्णग् स्वाहा पृथिवीजीर्णग् स्वाहा ओषधि वनस्पतिगन्धर्वाप्सरसश्चैव जीर्णग् स्वाहा
ఓం మృతధాన విద్వాననష్ట్వత్కృతేన పూర్ణమాహుతుంజో విమనసా ప్రజాపతగే స్వాహా ఆత్యశేషమింద్రాగజుహోమి స్వాహా అగ్నిస్తృప్యదో వేదిస్తృప్యదో ద్యోస్తృప్యదో పృథివీస్తృప్యదో బ్రహ్మాత్యాస్తృప్యంతాం అదితేన్వమగ్రస్థాః అనుమతేన్వమగ్రస్థాః సరస్వతేన్వమగ్రస్థాః దేవసవిదప్రాసావీః ఆవాహి దేవతాభ్యో నమః గతాసమథాస్థానం ప్రవేశగామి పవిత్రమసి పవిత్రం మే భోగాత్ స్వాహా సదసి సన్మే భోగాత్ స్వాహా అక్షతమసి మామే క్షేష్ఠాః ప్రాచ్యాం దక్షిణాగాం ప్రతీచ్యాం ఉదీచ్యాం ఊర్ధ్వాగాం అధరాగాం మార్జయంతాం పశ్చిమతః పరిధిమపనగాం దక్షిణతః పరిధిమపనగాం ఉత్తరతః పరిధిమపనగాం పశ్చిమతో విష్ణోః సదనమసీం దక్షిణతో విష్ణోః సదనమసీం ఉత్తరతో విష్ణోః సదనమసీం ప్రాచ్యాం విష్ణోః సదనమసీం సర్వారణ్యాన్ పరిసమోహ్యాం కూర్చాశ్చేతి గ్రంథిం విసృజ్యాం అపౌపస్పృశ్యాం అద్ధి ప్రోక్ష్యాం ఆప్యాగంతామితి జుహోతి ఆప్యాగంతామాప ఓషధయో మృతాం పృషదయస్థదివం గచ్చతతో నో వృష్టిమేరగ స్వాహాం శుద్ధ్యంతాం దేవసదనగుం శుద్ధ్యంతాం దేవసదనం భూతిస్మాతే లభతే నిత్యగుం సర్వయజ్ఞకృతం భవేత్ అగ్నిమారుతయోర్భూతిః ఆదిత్యः సోమో నమః త్రగాగుషం జమదగ్నేః కస్య వశ్యత్రగాగుషం యత్తేవానాం త్రగాగుషం తన్మే అస్తు త్రగాగుషం దీర్ఘాయుత్వాయ బలాయ శతాయ శతం చ వర్తసే త్రగాయుషం ఆపోహిష్టామయో భవస్తాన ఊర్తే దధాతనాం మహేరనాగచక్షుషే యోమశ్వతమోరసస్తస్య భాజయతే హనః ఉషతీరివ మాతరః తస్మా అరంగమామవో యస్య క్షయా గజన్మథాం ఆపో జనగథాచనః మంత్రహీనం క్రియాహీనం భక్తిహీనం హుతాశనాం యత్తుదంతుమగాదేవ పరిపూర్ణం తదస్తుతే ప్రాగశ్చిత్తాన్యశేషాని హోమకర్మాత్మకాని వై యాని తేషామశేషానాం కృష్ణానుస్మరణం పరం కాగేన వాచా మనసేంద్రియైర్వాధ్యాత్మనా వా ప్రకృతే స్వభావాత్ కరోమి యత్యత్ సకలం పరస్మై శ్రీమన్నారాయణాగేతి సమర్పయామి సర్వం శ్రీ శ్రీవాసార్పణమస్తు బ్రహ్మణే నమః సోమాయ నమః పునః పాత్యర్ఘ్యాచమనం సమర్పయామి బ్రహ్మణే నమః సోమాయ నమః సర్వోపచారాన్ సమర్పయామి అగ్నిపురుషాయ నమః పునః పాత్యర్ఘ్యాచమనం సమర్పయామి అగ్నిపురుషాయ నమః గుణోపహారం నివేదయామి ఆద్యోపహారం సమర్పయామి సర్వోపచారాన్ సమర్పయామి భగవత్సమారోపణం సర్వం శ్రీభూనీలాసమేత శ్రీ శ్రీనివాసార్పణమస్తు. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ, ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸಾರ್ಪಣಮಸ್ತು, ಸರ್ವಂ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ಎಂಬುದಾಗಿ
ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ನಿವೇದಿಸಿ ಕರ್ಮದ ಶುದ್ಧತೆಯನ್ನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅರ್ಚಕವರೇಣ್ಯರು. ಕರ್ಮ ಶುದ್ಧಿ ಮದರ್ಪಣಂ, ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ನಾವು ಅರ್ಪಿಸಿದ್ದು ಅಂತಾದರೆ ಆ ಅರ್ಪಣೆಯಿಂದಲೇ ಮಾಡಿದಂತಹ ಕರ್ಮದ ಶುದ್ಧಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸಿದ್ಧವಾಗ್ತದೆ. ನಾಹಂಕರ್ತ ಹರಿಕರ್ತ ತತ್ಪೂಜಾ ಕರ್ಮಜಾಖಿಲಂ ತಥಾಪಿ ಮತ್ಕೃತ ಪೂಜಾ ತ್ವತ್ಪ್ರಸಾದೇನೈವ ನಾನ್ಯಥಾ, ನಿನ್ನ ಅನುಗ್ರಹದಿಂದಲೇ ನಾನು ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇನೆ, ನಾನು ಕರ್ತ ಅಲ್ಲ, ನೀನೇ ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳಿಗೂ ಕೂಡ ಕರ್ತನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವನು. ನಿನ್ನ ಈ ಅಖಿಲವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಕರ್ಮ ಏನಿದೆ ಪೂಜಾರೂಪವಾಗಿರುವಂತಹದ್ದು ನಿನ್ನ ಅನುಗ್ರಹದಿಂದಲೇ ಸಾಧಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಆ ಭಗವಂತನಿಗೆ ಮಾಡಿದಂತಹ ಕರ್ಮದ ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಶ್ರೀ ವೈಷ್ಣವ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂಬುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಏನದು ಘಟನೆ ಅಂದರೆ ತಮಿಳುನಾಡಿನ ಶ್ರೀವಿಲ್ಲಿ ಪುತ್ತೂರಿನಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದಂತಹವರು ವಿಷ್ಣುಚಿತ್ತರು. ಅವರ ಮಗಳೇ ಗೋದಾದೇವಿ ಭೂದೇವಿಯ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ಆ ತಾಯಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ 1000 ಆನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿಗೆ ಬಂದು ಕನ್ಯಾದಾನ ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡುತ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವಿವರಿಸುತ್ತಾಳೆ. ಆ ಘಟನೆಯ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮವೇ ವಾರಣ ಮಾಯರಂ ಎಂಬುದಾಗಿ. ವಾರಣ ಅಂದರೆ ಆನೆ, ಆಯಿರ ಎಂದರೆ 1000 ಆನೆ ಎಂಬ ಹೆಸರನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಘಟನೆ ನೆನಪಿಗೆ ಬರುವಂತೆ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹದ್ದು ಈ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಅದಾದ ನಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸ್ವಾಮಿಯ ಕೊರಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದಂತಹ ಗಜಮಾಲೆಯನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಸ್ವಾಮಿಯ ಪಾದಪದ್ಮಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಬಹಳ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊರಳಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ ಪುನಃ ಸ್ವಾಮಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಪುನಃ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಮಿಸಿ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸುವಂತಹದ್ದು. ಪುನಃ ತಾಯಿಯನ್ನು ನಮಿಸಿ ಆ ಮಾಲೆಯನ್ನು ಸ್ವಾಮಿಗೆ ಪ್ರತ್ಯರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಒಂದೇ ಮಾಲೆಯನ್ನು ಪರಸ್ಪರ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಅನ್ನುವಂತಹ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ಅರ್ಚಕ ವರೇಣ್ಯರು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ನಂತರ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಬಿಡಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ದರ್ಶನವನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಮತ್ತು ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರು ಸ್ವಾಮಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ ಸ್ವಾಮಿಯ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ವಿರಾಜಿಸುತ್ತಾ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ದಿವ್ಯವಾದ ತಮ್ಮ ದರ್ಶನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಂತೆಯೇ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಆನಂದ ಅತ್ಯಧಿಕವಾದಂತಹದ್ದಾಗಿ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ನಮಿಸುತ್ತಾ ಸಪ್ತಗಿರಿವಾಸ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದ ಎಂಬುದಾಗಿ ಗೋವಿಂದನ ನಾಮಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ತಮ್ಮ ಆನಂದವನ್ನು ಅಭಿವ್ಯಕ್ತಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂತಹದ್ದು. ಅದಾದ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಜಗದೊಡೆಯನಿಗೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಕರ್ಪೂರ ನೀರಾಜನ ಸಹಾಯ ಮಾಡಿದಂತಹ ಅರ್ಚಕರನ್ನು ಸ್ವಾಮಿಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಕಲ್ಯಾಣದ ಅಕ್ಷತೆ ತಾಂಬೂಲ ದಕ್ಷಿಣೆ ಇತ್ಯಾದಿಗಳನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪರಿಸಮಾಪ್ತಿಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ. ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸಮಸ್ತ ಸನ್ಮಂಗಳಾನಿ ಭವಂತು, ಸರ್ವೇಪಿ ಸುಖಿನಃ ಸಂತು, ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಾಃ, ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು, ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖ ಭಾಗ್ ಭವೇತ್. ಹರೇ ಶ್ರೀನಿವಾಸ.